नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिशय दिलासादायक बातमी आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी. कारण राज्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड आणि यवतमाळ जिल्ह्याचे क्लेम कॅल्क्युलेशन दाखवत नव्हते. अखेर त्या जिल्ह्यांच्यामध्ये पहिल्यांदा यवतमाळ जिल्ह्यांची एक चांगली अपडेट आलेली आहे. कारण ते शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतात की काय असं वाटत असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण राज्याचे मंत्री संजयजी राठोड यांच्या माध्यमातून एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे. ती पोस्ट टाकून काहीच वेळ झालेला आहे, तर त्यांची पोस्ट वाचा. त्या पोस्ट वाचून हे स्पष्ट होतं आहे की नेमकं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचे कॅल्क्युलेशन दिसू लागणार आहे व पीक विम्याचा मार्ग त्यांचा मोकळा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, संजयजी राठोड यांची पोस्ट वाचा तुम्ही. यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई जाहीर झाली असताना यवतमाळ जिल्ह्याचे नाव यादीत नसल्याने शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ही बाब तांत्रिक त्रुटीमुळे घडली असून पोर्टलवर रक्कम शून्य दिसत आहे. या संदर्भात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 75 महसूल मंडळाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित मंडळाची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कागदपत्राची पूर्तता करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक विम्यापासून लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत अन्य संजयजी राठोड यांनी दिलेले आहेत. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, कुठेतरी खरीप हंगाम 2025 मधील ज्या शेतकऱ्यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पीक विम्यासाठी जे वाट पाहत असलेले शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत दिसत आहेत. अखेर यवतमाळ जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा यामध्ये यवतमाळचा मार्ग लवकरच निघण्याची दाट शक्यता आहे, असे स्पष्टीकरण संजयजी राठोड यांनी दिलं आहे. त्यामुळे आता धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, या जिल्ह्यांचा निर्णय कधी होणार हे पाहणं गरजेचं आहे. हीच एक अपडेट सर्व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आल्यास निश्चित लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.